आपल्याकडं परिस्थिती अशी आहे की गेल्या शुक्रवारी एक 14 वर्षाची मुलगी आपल्या सिव्हिलमध्ये आली होती आणि जी-बी-एसच्या लक्षणासारखी लक्षणं तिच्यामध्ये वाटले, म्हणून त्या मुलीला आपण पुण्याच्या ससून हॉस्पिटलला रेफर केलं आणि आपल्या अहिल्यानगरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक फिमेल आणि 2 मेल ॲडमिट आहेत. सदृश्य म्हणजे जी-बी-एस सारखे लक्षण आहे त्याच्यामध्ये. आणखी जी-बी-एस कन्फर्मेशन आहे की नाही मला नक्की माहीत नाही, पण त्यामध्ये पेशंट ॲडमिट आहेत, अंडर ट्रीटमेंट आहेत आणि इम्प्रूव्हमेंट आहे. नागरिकांनाही एकच काळजी घ्यायची आहे की स्वतःला इन्फेक्शन होण्यापासून वाचवायचं आहे. एकतर कसं आहे, ह्या आजाराचं जे आपण म्हणतो ट्रिगर पॉईंट हे इन्फेक्शन आहे, एनी इन्फेक्शन. मग त्या इन्फेक्शनमधून आपल्याकडं जी-बी-एसची ही ट्रिगर पॉईंट चालू होते. याच्यामध्ये काय होतं की ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे किंवा जे लहान मुलं आहेत किंवा 50-55 पेक्षा डायबिटीज, हायपरटेन्शनचे कोमॉर्बिड पेशंट आहेत, त्यांना जास्त करून हे अफेक्ट होतं आणि त्यांच्यामध्ये लक्षण दिसायला सुरुवात होते. तर काळजी अशी घ्यायची की गर्दीत जाणं टाळायचं, या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायची. जे काही कोविडचे नियम होते, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि चांगलं जेवण, एकदम ताजं जेवण, चांगलं पाणी पिणे आणि चांगली स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या ठेवणे, पॉझिटिव्ह तुमचे विचार प्रणाली ठेवणे, या सगळ्या गोष्टी ठेवणं आवश्यक आहे. जरी इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला त्याच्यापासून पुढं ह्याचं हे कारण होणार नाही. आणि जी-बी-एसमध्ये कसं असतं की हा जो ट्रिगर पॉईंट आहे तो चेतापेशीपासून चालू होतो आणि साधारणतः खालच्या पायापासून चालू होतो. तो प्रोग्रेसिव्ह आहे, ॲक्यूट आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे. तो पायाकडून चालू होऊन कमरेपर्यंत येतो, नंतर पोट, नंतर छाती, नंतर मग हार्ट, आणि ही इन्व्हॉल्व झाली की ती पॅरालाइज झाली की व्यक्ती दगावण्याची शक्यता जास्त असते. तर ते होऊ नये म्हणून पहिल्या इन्फेक्शनपासून वाचणं आणि चांगलं राहण्याचं, म्हणजे जरी झाला तरी घाबरून जायचं काही कारण नाही. तुम्ही ताजं खाल्ला, चांगलं पाणी प्यायला, तुमची जीवनशैली एकदम उत्तम ठेवली, तुम्हाला काही होणार नाही. एकतर हा आजार नवा नाही आहे. हा आजार जी-बी-एस हा जुनाच आजार आहे. आता काही इन्फेक्शनमुळं हा आजार वाढतो आहे. पुण्यासारख्या ठिकाणी थोडंसं एपिडेमिक टाईप वातावरण झालेलं आहे. आपल्याकडं आणखी तसं काही वातावरण नाही. तरी पण आपण आपल्या स्तरावर ज्या काही राज्य स्तरावरून, केंद्र स्तरावरून ज्या आपल्याला सूचना आलेल्या आहेत त्या आपण सूचना निर्गमित केलेल्या आहेत. लोकांनी प्रतिबंध करण्यासाठी काय केलं पाहिजे, आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शोधून काढण्यासाठी काय काय कामं केले पाहिजे, या सर्व सूचना आपण आमच्या खालच्या स्तरावर सगळ्यात म्हणजे गाव पातळीपर्यंत पाठवलेले आहेत. त्याप्रमाणे सर्वेक्षण सुरू आहे. त्याप्रमाणे जशी रिपोर्टिंग येईल तशी आपण आपल्याला माध्यमाशी आपण कळवत असतो. महापालिका हद्दीतील जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत, साधारण 200च्या वर हॉस्पिटल आहेत, सर्व हॉस्पिटलला आपण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्याकडे जी-बी-एस संशयित रुग्ण किंवा उपचाराखाली असतील, ओपडी किंवा ॲडमिट, या सर्व रुग्णांची माहिती आपल्याकडे देण्याबाबत त्यांना शासनाच्या आदेशानुसार निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला 3 रुग्णांची आकडेवारी संशयित म्हणून काल प्राप्त झाली. 4ही रुग्ण हे महापालिका हद्दीच्या बाहेर निवासी ग्रामीण भागातील आहेत आणि संशयित म्हणून त्यांना उपचार सुरू आहेत या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. सर्वांची तब्येत चांगली आहे आणि कोणी ICUमध्ये किंवा सिरियस प्रकारच्या आजारामध्ये नाही आहे. आणि हे वेगवेगळ्या ग्रामीण भागातील, वेगवेगळ्या गावातील रुग्ण असल्यामुळं आपण साथीचं स्वरूप जसं पुण्यामध्ये आहे असं म्हणू शकत नाही. नियमित जे आजाराची माहिती आहे तशी आजाराची माहिती प्राप्त झाली. महापालिकेला जे सर्व 7 रोगाची माहिती जी असते, जे आपण त्याच्यामध्ये जलजन्य आजार म्हणतो किंवा वेक्टर बॉर्न म्हणजे डासामुळे होणारे आजार असतील, कावीळ असेल आणि इतर म्हणजे जे श्वासाचे आजार असतात, निमोनिया वगैरे, अशा सर्व प्रकारची आजाराची माहिती प्रत्येक हॉस्पिटलकडून त्या आरोग्य केंद्राकडे आणि मुख्य ऑफिसला येत असते. त्या ज्या आजाराचं क्लस्टर असेल एखाद्या भागामध्ये, शहर हद्दीमध्येच एकापेक्षा म्हणजे 5 पेक्षा जास्त रुग्ण ठराविक आजाराचे जर सापडले तर मग आपण तिथं आजाराची कारणं शोधतो आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करतो. जसं की आता समजा पुण्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की जी-बी सिंड्रोम, डायरिया, म्हणजे डायरियाचे आजार झाल्यानंतर दूषित पाण्यातून डायरिया झाला आणि त्याच्यानंतर मग काही जणांना जी-बी-एसचे हे कॉम्प्लिकेशन किंवा हे आजार लक्षात आलं. मग त्या दृष्टीनं आपल्या अहिल्यानगर महापालिकेमध्ये आम्ही 2 कर्मचाऱ्यांचं पथक नेमलेलं आहे. हे शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या आणि एंड युजरला जिथं नळाचं पाणी जातं त्या पाण्याची OT टेस्ट स्पॉटला केली जाते आणि जे बायोलॉजिकल टेस्ट असते ते जिल्हा प्रयोगशाळेत आपण पाठवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये जे डायरियाचे जीवाणू असतात त्याची तपासणी त्या टेस्टमधून आपल्याला लक्षात येते आणि मग अशा वेळेस दूषित पाणी आढळलं तर ते दूषित पाणी शुद्ध करून पुरवठा करण्यासाठी तातडीने आपल्याला उपाययोजना करता येते.
आता जे मान्य राज्य शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सर्व हॉस्पिटल्सला आपण सांगितलेल्या आहेत की लहान मुलामध्ये असतो किंवा मोठ्या मुलामध्ये असतो, कुठल्याही प्रकारचा पॅरालिसिसचा आजार हा आपण प्रामुख्याने ते तपासणी केली जाते. त्याचं रिपोर्टिंग करून आपण पेशंटची हिस्ट्री असेल, इतर काही आवश्यक तपासण्या असतील, काही लॅबोरेटरी आवश्यक असतील त्या पुण्याला पाठवणं असेल, हे सर्व आपण प्रोटोकॉलनुसार केलं जातं.